मॉर्निंग, मी नयन. त्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि मी आत्ता यांच्यासाठी नाश्ता बनवणार आहे आणि आरव पण बाहेर खेळतो आहे. तर चला मी पटकन नाश्ता बनवून घेते. आणि आज म्हणजे खूप चांगला दिवस आहे, कारण की आज आहे आमच्या आराध्याचा बड्डे. तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन पण करू आणि आम्ही शेतात जाणार आहे, तर तुम्हाला मी शेत पण दाखवेल. तर मी आले किचनमध्ये आणि आल्यावरती लगेच मी घेतले पोहे बनवायला. तर आता नाश्ता फक्त बनवणार होते मी, जेवण काय बनवणार नव्हते. त्याच्यासाठी मग नॉर्मल असं पोहेच बनवणार होते. तर मग मी घेतलं कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि लगेच तयारी घेतलं करायला. तर कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यात जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, थोडा कांदा टाकला आणि ते छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे पोहे जास्त पण नाही परतायचं, पण परतून घ्यायचं तो लाल होईपर्यंत. पोहे मी वॉश करून घेतले. त्याच्यानंतर मी मिरची ते सगळं त्याच्यात ॲड केलं आणि छान असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यात थोडी हळद ॲड केली. मग त्याच्यात मी थोडी हळद ॲड केली आणि लगेच जे आपण पोहे केले होते, भिजवून ठेवले होते, त्याच्यात ॲड करून टाकले. थोडे शेंगदाणे पण टाकले आणि हे पोहे झाले होते. मी त्यांना नाश्ता देते. आणि आता आरव तर आधीच चाललेला आहे शेतावरती. तर तो मला सांगत होता की मी भूर चाललो आहे आणि तो खूप एक्सायटेड असतो. तो सगळ्यांच्या आधीच आवरून तयार होता आणि त्याला एकदम नाही का असं कधी जाऊ बाहेर असं करत होता. मला एकदम पटपट बाय करत होतो की लगेच चल दीदी, लगेच चल. आणि लगेच आवरलं त्याने आणि लगेच तो त्याच्या आजी आजोबासोबत समोर आधीच गेला शेतामध्ये. हे बघा कसा पळतोय. त्याच्यानंतर मी पण असं माझं आवरलं होतं आणि आम्ही आता निघालो होतो आमच्या शेताकडे. आणि बघा तिकडे गेल्याचे काय होईल मी तुम्हाला ते सगळं दाखवते. आणि आजचा दिवस तर खूप स्पेशल आहे, कारण आम्ही तुम्हाला आमच्या गावातला दिवस कसा असतो हे दाखवणार आहोत. आम्ही जाताना आमचा टायसन घरी एकटाच होता, तर त्याला वाटत होतं मला पण घेऊन जावं, पण त्याला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं, कारण की शेतावरती गेला होतो कोणाचंच ऐकत नाही, तो नुसता पळत सुटतो. मग गिफ्ट पण घ्यायचं होतं. मग मी गेले कपड्याच्या दुकानामध्ये. मध्येच मी माझा असा व्हिडिओ काढत होते आणि मी अशी छान अशी रेड कलरची साडी घातली होती. तर मी तिच्यासाठी एक ड्रेस घेतला आणि पुढे गेल्यावरती आम्ही केकसुद्धा घेतला. तर तिथे खूप सारे ऑप्शन होते केकचे, पण तिला चॉकलेट केक आवडतं म्हणून चॉकलेटचाच केक घेतला. आणि परत हे बघा मी परत माझाच व्हिडिओ काढते आहे. तर हे बघा आम्ही चाललो होतो, केक पण घेतला. आणि रस्त्यामध्ये जाताना ही अशी झाडाला खूप छानसे फुले आली होती, येलो ऑरेंज कलरची. खूप छान सगळीकडे, म्हणजे नाही का पूर्ण रस्त्याला हीच फुले होती अशी पूर्ण. खूप छान वाटत होतं. आणि हे कसं शेतात आल्यावरती कसं म्हणजे गावाकडे आल्यावरती कसं एकदम छान वाटतं, खूप शांत वाटत होतं. खूप छान वातावरण असतं तिकडचं. आणि सगळ्या रस्त्याने अशी छान फुले आली होती, खूप होते फुलेही. आणि हे बघा आम्ही कुठे आलो आहे, आम्ही आता आलो शेतात. तर थांबा तुम्हाला दाखवते की इकडे असं सोयाबीन ठेवलं होतं सुकायला आणि याच्या आतमध्ये कोंबड्या आहेत. तर आरवला तर कोंबड्यांना बाहेर बोलवायचं होतं. आरव तर काय ऐकतच नव्हता, शूज पण घालत नव्हता. त्याला खूप आवडतात कोंबड्या आणि तो लगेच कोंबड्या बाहेर आला की त्यांच्यासोबत खेळत होता. आणि आरव तर बघा मस्त कसला मस्त खेळतोय. आरवला खूप बघायला आवडतात कोंबड्या. तो त्यांच्यासोबतच खेळत होता. तुम्हाला माहीत आहे का, त्याला कोंबड्यांसोबत खेळायला खूप आवडतं. हा तर दिवसभर खेळणार. किती गोड वाटत आहे आरव. बघा आरव दिवसभर प्रत्येक कोंबड्याच्या मागे फिरणार, शूज पण घालत नव्हता. तो खूप खेळतो कोंबड्यांसोबत. त्याला म्हणजे शेतात गेल्यावर कोंबड्या, गाईचे पिल्लू हे खूप आवडतात आणि ते त्यांच्यासोबतच त्याचा दिवसभर खेळत बसतो. तो घरात पण येत नाही आणि आम्ही त्याला खेळायला पण देतो, कारण की आमच्या इथे तर असं काही नाही आहे कोंबड्या वगैरे. पण इथं आलं की त्याला खूप छान वाटतं आणि दिवसभर खेळतो. बघा किती गोड दिसतंय आरव पूर्ण दिवसभर आता हेच करत बसणार आहे. आणि घरी जाताना आम्हाला बोलणार आहे, एक कोंबडी घेऊ का घरी. तर बघू, आम्ही जाताना घेऊन जाईल त्याच्यासाठी एखादी, पण नाहीतर त्याला इथेच खेळायला सांगणार आहे आणि त्याला काही आम्ही घेऊन जाणार नाही घरी. आरव ऐकतच नव्हता. मग कसं तरी आम्ही त्याला घरामध्ये घेऊन यायचा प्रयत्न करत होतो, पण तो काय ऐकतच नव्हता. आणि हे जे खूप दगडं पण होते आणि हे सोयाबीन आत्ता म्हणजे झालेलं आहे, तर ते वाळायला ठेवलं होतं. आरवला मी घ्यायला गेले तर तो आरव पुढे पळत होता. हे बघा भोपळा कसा आलेला आहे. आणि ह्यावेळेस शेतामध्ये तर काहीच लावलेलं नाही आहे भाजीपाला. इथे आम्ही फक्त भाजीपाला लावतो घरगुती खाण्यासाठी.
आरव पूर्ण टाईम माती खेळत होता. आरव काय ऐकतच नव्हता. आणि हे बघा मावळे, तर हे आता दिवाळीमध्ये आम्ही किल्ला करणार आहे, तर त्याच्या मावळे ठेवतो. जेवण बनवलं आणि मग आम्ही आलो शेतात. शेतात आल्यावरती आमची अशी काहीतरी मस्ती चालली होती. आणि तुम्हाला आता आम्ही आमचं पूर्ण शेत दाखवणार आहे. आराध्या सांगत होते की इथं कोणते म्हणजे नाही का लावलेलं आहे, शेतामध्ये काय काय लावलेलं आहे. तर आता फक्त भात लावलेला आहे आणि ज्वारी लावलेली आहे. बघू आता पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतेच की काय काय आहे आमच्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये आलं खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं. इकडचं एकदम नॅचरल असं वातावरण आहे. आणि आरव पण म्हणजे नाही का खूप खेळत होता. आरवने पण खूप एन्जॉय केलं. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या शेताकडे. चला तुम्हाला मी तिथे दाखवते. हे बघा आमच्या झाडाला किती पेरू आलेत. पूर्ण झाड भरून गेलं होतं पेरूंनी, पण ते अजून खूप लहान होते म्हणून आम्ही आता काही तोडलं नाही आहे. मोठे झालं तर नक्की तोडणार आहे. आणि पोरांची अशीच मस्ती सुरू झाली होती. हे बघा आम्ही इथे भात लावलेला आहे आणि छान असा हिरवागार भात आलेला आहे. आणि इथे पण भातच लावलेला आहे आणि पाठीमागं ज्वारी लावलेली आहे. असं छान वातावरण झालं होतं, नैसर्गिक वातावरण. आणि त्याच्यानंतर मग मी आले आमच्या गोठ्यामध्ये. आणि गोठ्यामध्ये ते सगळे जे वासरू होते ते झोपले होते, काय उभे राहिले होते. आणि पाठीमागे जे वासरू आहेत त्यांच्या म्हणजे नाही का मम्मी आई आहेत पाठीमागे. आणि ही पाठीमागे हे आलो आम्ही शेतात. ही बघा झाडं. तर आम्ही आलो आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी. त्या आरव तिथे पण लागला मस्ती करायला, सायकल चालवायला, गाडी खेळायला. ही बघा किती मोठी सायकल चालवते आरव, पण त्याला भीतीच वाटत नाही. आणि तो असं सायकल चालवताना खूप प्रयत्न करत होता. आणि तिथे त्यांच्या घरात होते देवरूममध्ये स्वामींची मूर्ती. खूप छान वाटलं. आणि हे दोघं लाजत होते. मी त्यांचा व्हिडिओ घेत होते तर चहा पिता खाली बघूनच चहा पित होते. मग नंतर आराध्याच्या मैत्रिणी आल्या, तर त्यांना आम्ही आमचं शेती दाखवायला गेलो. आणि ते सगळे आम्ही आल्यावरती सगळ्या मुली बघा कशा हाय करतात ते माझ्या व्हिडिओजमध्ये. त्याच्यानंतर दिवसाच्या शेवटी आम्ही घेतला बड्डे करायला. तर आरवलाच केक कापायचा होता. आरव म्हणत होता केक दे लवकर दे. पण केक कट करायला आराध्या तिच्या फ्रेंडसोबत आवडत होती, तर ती आल्यावर चला आपण केक कापूया. पण आरवमुळे आम्हाला म्हणजे पटकन केक त्यांनी कापून घेतला. आणि मग आरव काय ऐकत नव्हता म्हणून पटकन आरवला केक देण्यासाठी दीदी घेऊन गेली. आणि असा होता आमचा दिवस. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.